गेल्या वर्षी आधी द्राक्षाच्या शेतीत नुकसान झालं होतं. तिथून परत ते शेत म्हणजे 2 नंबर म्हणजे जगदंबा असं झालं होतं. मग नंतर हे शेताचा विचार निघाल्यावर मग पूर्ण शेत घ्यायचं होतं, परंतु ते इतकी आधीच कर्जबाजारी होतं, ऐपत नव्हती. म्हणून नंतर चुलता आणि मग आमच्यात असं ठरलं शेती घ्यायची. मग शेती घेतली, काय नव्हतं, सगळं पडक होतं. तर मग शेत पहिल्यांदा असं काशी भोपळा लावला. मग त्यात पण काही यश आलं नाही. मग ते अर्ध्यातच उपटून टाकला. मग नंतर टमाटी लावली, परंतु आपली टमाटी येईपर्यंत भाव गेला. त्यात रिवर्स आला अजून. नंतर सोयाबीनचा सीझन होता लावताना, पण 8 दिवस नंतर घरच्या घरीच लावला आम्ही. लेकरं लहान आहे तरी पण उन्हात केलं. रडाय काय लागले मग सासऱ्यांना पण होत नाही, पण त्यांनी पण खूप मदत केली. 8 दिवस लावले. नंतर खुरपण वगैरे सगळं घरीच केलं, घरच्या घरी. आज भाऊ सासऱ्यांचं म्हणणं होतं यावेळेस सानूच्या हाताने लावायचं म्हणून. तिच्या हाताने लावलं आणि सक्सेस झालं. सक्सेस झालं.